स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचे घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य. आज जमलेल्या सर्व स्त्री शक्तीला मानाचा मुजरा. सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवून स्वतंत्र स्वराज्य महाराष्ट्राची स्थापना करून देणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि स्त्री शिक्षणाची महती ओळखून मुलींना शिक्षणाचे ताळे खुली करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आधी मी वंदन करते. आपण 8 मार्च महिला दिन साजरा करतो. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आपण 8 मार्चच का साजरा करतो त्याबद्दल सांगते. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये कपड्यांच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी काम जास्त पण मजुरी कमी या कारणामुळे 8 मार्च 1908 साली लढा पुकारला. स्त्रियांनी केलेला संघर्ष हा जगाचा इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो. त्यानंतर 1910 साली सर्व महिला प्रतिनिधींसह कार्यकर्ती क्लारा चेडकी यांनी सुचवल्याप्रमाणे 8 मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता दिली. पण एक कटू सत्य तुमच्या पुढे मानते. समाजात आजही काही भागात मुलींना जन्म देताना विचार केला जातो. आजही काही भागात शहरीकरणात असेल पण काही भागात अजूनही आहे. आजही गर्भपात काही भागात होत आहे. त्यामुळे काही गावात मुलींची संख्या कमी होत जाते आणि मुलांसाठी लग्न करायला मुलीच नाहीये असं बऱ्याच वेळा आपण बघतोय. तर ते गर्भपात होत असताना ती मुलगी आपल्या पिताला काहीतरी बोलते ते मी कवितेतून 2 शब्दात मांडते. आईच्या उदरात हत्या केली करून लिंग परीक्षण, कायदा सांगे बाबा मुलगा मुलगी एक समान. जन्माला येताना सारे नाराज होऊन गेले बसून, कायदा सांगे बाबा मुलगा मुलगी एक समान. पडेल ते काम करत सरले माझे बालपण, कायदा सांगे बाबा मुलगा मुलगी एक समान. पोरगी झाली मोठी डोक्यावरचे ओझे टाकू उरकून, कायदा सांगे बाबा मुलगा मुलगी एक समान. अखेर शेवटी वयाचा आत करून टाकलं लग्न, कायदा सांगे बाबा मुलगा मुलगी एक समान. आता तीच मुलगी बाबांना म्हणते, PSI वैमानिक होऊन होतात मुली महान, कायदा सांगे बाबा मुलगा मुलगी एक समान. प्रतिभाबाई पाटील राष्ट्रपती तर इंदिरा गांधी पंतप्रधान, कायदा सांगे बाबा मुलगा मुलगी एक समान. सावित्रीने केली शिक्षणाची सुरुवात, मुलींना दिले शिक्षण, कायदा सांगे बाबा मुलगा मुलगी एक समान. झाशीचे राणीने घोड्यावर बसून घेतली उंच उड्डाण, कायदा सांगे बाबा